नमस्कार. आज आपल्याला जॉइन्स बघायचे. एसक्यूएल टेबलमधून आपण कसा डेटा घेणार आणि पायथॉनमध्ये आल्यानंतर तो पांडाचे डेटा फ्रेम यूज करून आपण कसं ते जॉइन्स करू शकतो. इनर जॉइन, आउटर जॉइन, लेफ्ट जॉइन आणि कोणत्या-कोणत्या अदर टाइपचे जॉइन्स असतात पायथॉनमध्ये. ते आपल्याला बघायचे. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की आपण एसक्यूएलला कसं कनेक्ट करू शकतो. तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर असेल तर त्याला आपण कसं कनेक्ट करू शकतो आणि प्रत्येकाचं थोडंफार कनेक्शन्स वेगळे असतात. म्हणजे Oracleला जर कनेक्ट करायचं असेल, तुम्हाला तर Oracleचे कनेक्शन डिटेल्स वापरावं लागेल किंवा ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावे लागतील त्या हिशोबाने तुम्ही Googleवरती सर्च करून पण तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भेटू शकते किंवा पांडाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे पण तुम्हाला डेटाबेस रिलेटेड इन्फॉर्मेशन भेटू शकेल. कोणत्या डेटाबेसला कसं कनेक्ट करायचं वगैरे. त्यानुसार तुम्ही हे करू शकता सुरुवातीला आणि त्यानंतर आपण आता डेटा आपण रीड करू शकतो वगैरे, कसा डिस्प्ले करू शकतो वगैरे हे मी तुम्हाला दाखवलं होतं. की एक फाईल आहे जी आपण कनेक्शन स्ट्रिंग बनवून माझे एक जे लोकल डॅश एसक्यूएल सर्व्हरचं कनेक्शन आहे त्याला मी कनेक्ट करू शकतो. आणि त्यानंतर मग आपण हे एसक्यूएल क्वेरी वगैरे यूज करून त्याचा डेटा डिस्प्ले करू शकतो. हे नॉर्मल आपण एक रीड एसक्यूएल म्हणून एक फंक्शन जे आहे पांडाचे ते यूज करून आपण हा डेटा असा पद्धतीने डिस्प्ले केला होता. परंतु ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून जेव्हा आपल्याला काम करायचं तेव्हा मल्टिपल सोर्सेसमधून मल्टिपल टेबल्समध्ये डेटा येऊ शकतो. मग त्यावेळेस आपल्याला जॉइन्स कसे यूज करायचे? आता जॉइन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. ज्याच्यात मी तुम्हाला जॉइन बद्दल हे सांगितलेलं आहे की आपण जॉइन्स का करतो? तर बेसिकली आपल्याकडे टेबल्स असतात वेगवेगळे आणि त्या वेगवेगळ्या टेबल्समधला डेटा जो आहे तो आपल्याला एकाच क्वेरीमध्ये किंवा क्वेरीचा आउटपुट म्हणून आपल्याला डिस्प्ले करायचा असतो. त्यावेळेस आपण जॉइन्स वापरतो. आता हे एक सिंपल क्वेरी आहे जिथं आपण सेल्स ऑर्डर हेडर हा एक टेबल आहे आणि सेल्स ऑर्डर डिटेल हा एक दुसरा टेबल आहे. हे दोन टेबल जॉइन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून मग हे दोन टेबलचा टेबल्स घेऊन त्याचे काही कॉलम्स दोन्ही टेबलमधून जे जे गरजेचे आहे जसे की आता इथे ही जर क्वेरी रन जर केली मी तर तुम्हाला इथे एक नॉर्मल 4 क्वेरीज कॉलम्स आहेत. 5 कॉलम्स आहेत जिथे एक सेल्स ऑर्डर आयडी आहे, अकाउंट नंबर आहे, कस्टमर आयडी आहे आणि त्याची ऑर्डर क्वांटिटी आणि युनिट प्राइस आहे. तर अशा पद्धतीचे जे 4-5 कॉलम्स आहेत ते आपण घेऊ शकतो दोन टेबलमधून. आता ऑर्डर क्वांटिटी आणि ऑर्डर युनिट प्राइस हे सेल्स ऑर्डर डिटेल टेबलमधून येत आहे. तर बाकीचे जे आहे कस्टमर आयडी, अकाउंट नंबर आणि सेल्स ऑर्डर आयडी हे जे येत आहे ते सेल्स ऑर्डर हेडर या टेबलमधनं आणि हे जॉइन केलेले आहे सेल्स ऑर्डर आयडी या टेबल कॉलमनी. आता हे जॉइन जेव्हा आपण पायथॉन मध्ये पण कसे करता येईल त्यासाठी आपण हे बघणार आहोत. सिमिलरली आपण अजून एक क्वेरी बघणार आहोत जिथे आपण एक सिंपल टेबल आहे त्यात आपण ह्या गोष्टी बघणार आहोत की कसं दोन कॉलम्स हा जो आहे सेल्स पर्सन आणि पर्सन टेबल हे दोन टेबल पण आपण कसे जॉइन करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता तर साधारणपणे बेसिकली हे एक्झिक्यूट केल्यानंतर थोडं एसक्यूएल केमी म्हणून एक इंजिन आहे त्याचा यूज आपल्याला करावा लागतो. अदरवाईज ते थोडंसं वॉर्निंग देतं. म्हणजे ह्या क्वेरी पण चालतायत पण जर आपण कसं आहे की सुरुवातीला हे चालत होतं की मायक्रोसॉफ्टचे जे ड्रायव्हर वगैरे आहे ह्या कनेक्शन स्ट्रिंगनी PyODBC वगैरे आपण कनेक्ट करू शकत होतो. परंतु आता इथं काय आहे थोडंसं आपल्याला याच्यात चेंजेस करायचे कारण की मला काहीतरी वॉर्निंग देत होतं की ते आता एसक्यूएल केमी म्हणून जे आहे ते एसक्यूएल अल्केमी ऍक्च्युली तर ते जे आहे हे इंजिन वापरायचं आहे आपल्याला. तर आपण इथून त्याचं एसक्यूएल अल्केमी मधून एक क्रिएट इंजिन म्हणून एक लायब्ररी ती इम्पोर्ट करायची आणि त्यानंतर आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग द्यायचे. आता कनेक्शन स्ट्रिंग इथं चेंज होऊ शकतं. आता इथं म्हणायचं MS SQL प्लस PyODBC. आता MS SQL म्हणजे मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर आहे आणि PyODBC म्हणजे हे PyODBC ड्रायव्हर कन्सिडर करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे जे लॅपटॉपचं किंवा डिव्हाइसचं किंवा सर्व्हरचं नाव आहे जे आपण इथे देतो जेव्हा आपण कनेक्ट करतो ते नाव जे आहे ते इथं आपल्याला इथे द्यायचं आहे आणि त्यानंतर ॲडव्हेंचर वर्क्स 2019 हे द्यायचं आणि त्याच्यानंतर ड्रायव्हर एसक्यूएल सर्व्हर म्हणजे ते समजण्यासाठी. जर तुमचं Oracleचं असेल तर हे चेंज होईल. त्यासाठी तुम्हाला हे Oracle स्पेसिफिक सिंटॅक्स बघून घ्या तुम्ही तुम्हाला Googleवरती किंवा पांडाच्या वेबसाईटवरती भेटून जाईल की कसं तुम्ही ह्या कनेक्शन Oracleचं देऊ शकता किंवा MySQLचं देऊ शकता त्यासाठी. माझ्या मते इथं Oracle मेन्शन करावं लागेल. Oracleचं जर असेल MySQLचं असेल तर MySQL आणि इथं फक्त तुमचं कनेक्शन सर्व्हर नेम आणि त्याचा डेटाबेस. आता आपल्याकडे ॲडव्हेंचर वर्क्स 2019 हा आहे डेटाबेस आणि त्याचा सर्व्हर जो आहे तो लोकल सर्व्हर आपण कनेक्ट केलेला आहे.
हे करायचंय आणि त्यानंतर आपण क्रिएट इंजिन म्हणायचंय. क्रिएट इंजिन हे फंक्शन आहे की जे आपल्याला ह्या कनेक्शन स्ट्रिंग वरती बेसिकली एक कनेक्शन एस्टॅब्लिश करून देईल. म्हणजे आपल्याला जे कनेक्ट करायचंय एसक्यूएल क्वेरी साठी ते करायचंय. तर हे करायचंय. आता साधारणपणे मी एक नवीन प्रोग्राम जेणेकरून आपल्याला समजेल की आपण काय करतोय. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला हँड्स ऑन जेव्हा करू तेव्हा व्यवस्थित समजतील. त्यासाठी माझ्याबरोबर प्रॅक्टिस करा किंवा तुम्ही स्वतःहून हे सेशन झाल्यानंतर याची प्रॅक्टिस करा. तर जॉइन्स एक्झाम्पल म्हणून नाव देतोय आणि याच्यात मी आता हे कनेक्शन्स किंवा कनेक्शन स्ट्रिंग आपण एक इंजिन क्रिएट केलेलं आहे किंवा कनेक्शन इंजिन म्हणतो आपण, ते क्रिएट केलेलं आहे. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, तर बेसिकली दोन गोष्टी करायच्या आहे की एक तर आपली हे एसक्यूएल क्वेरी आपण इथे देणार आहे. आता ही एसक्यूएल क्वेरी आपण डायरेक्टली इथं मी ऍज अ स्ट्रिंग क्वेरी म्हणून घेतलेली आहे. अदरवाईज तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हीच क्वेरी डायरेक्टली आता ही मी कमेंट करतो आणि इथं टाकू शकतात, काय हरकत नाही. ठीक आहे. आणि हे जे आहे आता याला df1 जर आपण प्रिंट केलं तर ते प्रिंट होणार नाही. त्यासाठी आपल्याला हे कसं झालेलं आहे की pd डॉट रीड एसक्यूएल क्वेरी. रीड एसक्यूएल क्वेरी म्हणजे काय आहे की हे एसक्यूएल क्वेरी ऍज अ कन्सिडर करणार आहे आणि त्याला पास काय करतोय आपण, तर हे इंजिन म्हणजे इंजिन मध्ये काय आपली कनेक्शन स्ट्रिंग की कोणाला कनेक्ट करायचे. मग ती हे इंजिन काय डायरेक्ट करेल की मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हरचं कनेक्शन आहे, त्याच्यात हा सर्व्हर आहे, त्याचा हा डेटाबेस आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा कनेक्ट करायचा आहे. त्यासाठी हे रीड एसक्यूएल क्वेरी म्हणून हे घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे झालं पहिलं. आणि याला जर आपल्याला रन करायचं जर असेल तर आता हा एक फॉर हे जे आहे हे स्टेटमेंट आपल्याला यूज करायचं आहे विथ इंजिन डॉट कनेक्ट ऍज ए कनेक्शन. म्हणजे काय म्हणतो आपण की कनेक्ट करा ह्या इंजिनला. हे इंजिन क्रिएट झालेलं आहे म्हणजे ह्या कनेक्शन स्ट्रिंगला, परंतु याला कनेक्ट करायचंय. कनेक्ट केल्यानंतर काय करायचं, पीडी डॉट रीड एसक्यूएल क्वेरी. आणि ही जी एसक्यूएल क्वेरी आहे आता इथं मी हे काढून टाकतो, इथे हे ठेवतो इथे. आणि याच्या ऐवजी ही एसक्यूएल क्वेरी 1 म्हणजे मी काहीच केलेलं नाही, फक्त हे जे आहे ही जी क्वेरी आहे ती ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली आणि हे व्हेरिएबल मी इथं दिलेलं आहे आणि तेच ही व्हेरिएबल मी इथं रीड एसक्यूएल क्वेरी आणि त्याला ही पास करतोय. आणि याला कनेक्शन काय पास करायचं, तर कनेक्शन आपलं हे जे इंजिन डॉट कनेक्ट जे आहे त्याच्यात काय होईल की इंजिन डॉट कनेक्ट म्हणजे काय की हे इंजिन आहे, हे क्रिएट इंजिन ह्या स्ट्रिंगला त्याला कनेक्ट करेल आणि ऍज अ कनेक्शन म्हणून व्हेरिएबल स्टोअर करेल आणि ते इथे यूज केलं जाईल. आता रीड एसक्यूएल क्वेरी हे पांडाचं फंक्शन आहे जे काय करतं की एसक्यूएल क्वेरी रीड करा आणि ती डिस्प्ले करण्याचं काम करा. कसं करायचं तर त्यासाठी मग आता इथं df जर 1 म्हटलं मी आणि याला जर प्रिंट केलं तर आता एसक्यूएल क्वेरी इज नॉट डिफाईन्ड याला रन करावं लागेल मला पहिल्या अगोदर आणि मग त्याच्यानंतर मी एक्झिक्यूट करतोय. तर इथं बघा हे जे आहे सेल्स ऑर्डर हेडर ही फाईल टेबल आपला एक्झिक्यूट झालेला आहे. म्हणजे जे डेटाबेस मध्ये जो टेबल आहे त्याचेच बघा 31,465 रोज आहेत का आपण बघूया. म्हणजे तेवढेच येतं दिसत आहेत का सेल्स ऑर्डर हेडर टेबल आहे का डिटेल टेबल, सेल्स ऑर्डर हेडर टेबल आहे. तर हा एक टेबल आहे 31,465 रोज आहेत ते बरोबर आपल्या तिथे डिस्प्ले होत आहेत. तर अशा पद्धतीने ही एक क्वेरी झाली. आता आता आपल्याला करायचं काय आहे की हे दोन टेबल आता आपण ही जी एसक्यूएल क्वेरी आहे जी जॉईन केलेली सिमिलर फंक्शन आपण कसं अप्लाय करू शकतो किंवा पायथॉन मध्ये दोन टेबल जॉईन करायचे तर ते कसे करायचे. मग त्यासाठी आपल्याला सिमिलर एक क्वेरी लिहावं लागणार आहे इथे, जी आपण काय करणार आहे इथे आपण इथे म्हणणार सेल्स ऑर्डर डिटेल. ठीक आहे, ही क्वेरी आपण एक टेबल घेतोय. आता पहिली क्वेरी घेतली सेल्स ऑर्डर हेडर, दुसरी क्वेरी घेतली सेल्स ऑर्डर डिटेल आणि मग इथे सेकंड क्वेरी म्हणूया आपण. आणि ही फक्त आपल्याला इथे पास करायची आणि याला आपण df2 म्हणणार आहे. तर हे झाल्यानंतर आता आपण काय करतोय की इथं हे झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, ऍक्च्युअल रन करायची किंवा एक्झिक्यूट करायची. त्यासाठी मी हे परत ही जी कमांड आहे इथं मी 2 देतोय, इथं 2 देतोय आणि इथे आता ऍक्च्युअली प्रिंट 1 जर केलं, प्रिंट df1 केलं आणि प्रिंट df2
म्हणजे मी काय करतोय आता इथे सध्या फक्त 2 टेबलचा जो डेटा आहे तो रीड आउट करण्याचा प्रयत्न करतोय किंवा एसक्यूएल क्वेरी जी आहे ती रन करण्याचा प्रयत्न करतोय आणि मग त्याच्यानंतर मग मी इथे आता ही एक्झिक्यूट करण्याचा जर प्रयत्न केला तर आपले 2 टेबलचा जो डेटा आहे तो इथे डिस्प्ले व्हायला पाहिजे. कसा की आपण कनेक्ट करतो एसक्यूएल डेटाबेसला आणि तो डेटा जो आहे तो आपला डिस्प्ले होतोय. आता इथे बघायचं आहे की पहिला जो टेबल आहे त्याचे रेकॉर्ड बघायचे 31,465 हा सेल्स ऑर्डर हेडरचा टेबल आहे. त्याच्यात 26 कॉलम आहे म्हणून ते असं एका खाली एक दिसतात. म्हणजे बेसिकली असा डेटा आहे एवढे कॉलम सर्व एका मध्ये बसत नाही म्हणून ते असं खाली दाखवलेलं आहे. आणि जो दुसरा टेबल आहे तो सेल्स ऑर्डर डिटेल, सेल्स ऑर्डर आयडी, सेल्स ऑर्डर डिटेल आयडी आणि करिअर हे जे आहे कॉलम्स आहे ते 1 बाय 1 दिसत आहेत आणि त्याचे जवळपास 1,21,317 असे एवढे कॉलम्स रेकॉर्ड्स आहेत आणि यात आहे ते 11 कॉलम्स आहे. तर अशा पद्धतीने आपले 2 टेबल आलेले आहेत. आता सध्या एवढं लक्षात घ्या की 2 टेबल आपण रीड करण्याचं काम केलेलं आहे. एकदा का रीड केले आपण, एकदा की डेटाबेसला कनेक्ट केले, त्यानंतर आपण त्याच्यावरती वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. मग ते ऑपरेशन्स कोणते कोणते असतात? ते ऑपरेशन्स भरपूर काय असतात की जॉईन्स करू शकतो, काही कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करू शकतो. बरेचसे असतात की जसे आपल्याला पांडाचे डेटा फ्रेम आहे त्याच्यात डेटा आल्यानंतर आपण त्याच्यावरती वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला जॉईन करायचंय. तर जॉईन करण्यासाठी ही जी गोष्ट आहे की आपल्याला जॉईन म्हणून एक मर्ज म्हणून फंक्शन आहे की जे आपल्याला यूज करायचं आहे. आता मर्ज म्हणून फंक्शन म्हणजे काय करतं की आता इथं df1 ही जी गोष्ट आहे की आता इथं आपल्याला काय म्हणायचंय df1 म्हणजे df1 मध्ये आपला काय आहे df1 मध्ये आहे ती आपली पहिली क्वेरीचा डेटा सेल्स ऑर्डर हेडर आहे. df2 मध्ये आहे तो सेकंड क्वेरी. याच्यात आपल्याला काय करायचंय की आपल्याला याच्यात एक मर्ज म्हणून फंक्शन आहे. आता हे मर्ज फंक्शन काय करतं तर मर्ज फंक्शन जर बघितलं तुम्ही तर मर्ज फंक्शन मध्ये इथं बघायचंय की इथं काय आहे की कोणतं राईट टेबलला कोणतं आहे हाऊ इनर जॉईन वगैरे हे सर्व लेफ्ट ऑन राईट ऑन इंडेक्स सॉर्ट हे सर्व गोष्टी आहेत. आता हे नेमकं काय आहे आता याचं प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर मर्ज डेटा फ्रेम ऑर सिरीज ऑब्जेक्ट्स विथ डेटाबेस स्टाईल जॉईन म्हणजे डेटाबेस मध्ये जसं जॉईन होतं तसं हे जॉईन करतं आणि नेम्ड सिरीज ऑब्जेक्ट इज ट्रीटेड ॲज अ डेटा फ्रेम विथ सिंगल नेम कॉलम. आता हे कसं होतं आता याच्यात बघायचंय आता पॅरामीटर्स आहे राईट और राईट म्हणजे कोणत्या याला म्हणजे पहिला टेबल कोणता आहे आणि राईट साईडला कोणता टेबल आहे. मग त्याच्यात हाऊ मध्ये म्हणजे जॉईनचे प्रकार आहे की कोणते कोणते जॉईनचे प्रकार आहे तर लेफ्ट आहे राईट आहे आउटर आहे इनर आहे क्रॉस आहे एवढे आहे आणि डिफॉल्ट जो असतो म्हणजे काहीच मेन्शन नाही केलं हाऊ मध्ये तर आपल्याला तो इनर जॉईन कन्सिडर केला जातो. मग आता इनर जॉईन काय आहे लेफ्ट जॉईन काय आहे हे सर्व तुम्हाला माहित असेल किंवा नसेल तरी थोडं ह्या कन्सेप्ट रिवाइज करा की इनर जॉईन म्हणजे काय की 2 टेबल असले आणि आपण ते जॉईन केले तर इनर जॉईन म्हणजे दोन्ही टेबल मध्ये जे मॅचिंग रेकॉर्ड असतात ते रिट्रीव्ह होतात. लेफ्ट मध्ये काय होतात की 2 टेबल आहे लेफ्ट टेबलचे जेवढे सर्वचे सर्व रेकॉर्ड येतात आणि मॅचिंग रेकॉर्ड फ्रॉम द राईट टेबल एवढे असतात. राईटच्या त्याच्या अपोजिट आहे आणि आउटर मध्ये सर्वचे सर्व रेकॉर्ड बोथ द टेबल्स असे आहेत. क्रॉस मध्ये एक कार्टेशियन प्रोडक्ट क्रिएट करतात आणि त्यानंतर बाकीचे जे आहे लेफ्ट ऑन राईट ऑन ह्या गोष्टी आहेत. इंडेक्स आपण मेन्शन करू शकतो सफिक्सेस करू शकतो की पहिल्या कॉलम मधून किती कॉलम आले पहिल्या टेबल मधून किती कॉलम आले दुसऱ्या टेबल मधून किती कॉलम आले अशा पद्धतीचे इंडिकेटर आहे. तर ते इंडिकेटर मी तुम्हाला दाखवतो कसं वर्क होतं वगैरे काय काय जेवढं जेवढं शक्य आहे इथं ऑप्शन्स घेण्याचा प्रयत्न करूया. आता इथं बघितलं आपण एक त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे पीडी डॉट डेटा फ्रेम केली सिंपल घेतलेलं आहे. एक डिक्शनरी वरून त्यांनी 2 डेटा फ्रेम क्रिएट केल्या की आणि व्हॅल्यूचे आणि ते 2 ही लेफ्ट की आहे ही राईट की आहे आणि त्याच्यावरती ते जॉईन करण्याचा प्रयत्न करतायत. जसं की मर्ज मग त्याची जी व्हॅल्यू आहे ती आणि लेफ्ट ऑन कशावरती राईट ऑन कशावरती त्या गोष्टी मेन्शन कराव्या लागतात आणि तर ह्या गोष्टी आता आपण आता प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न करूया. इथे जे काय आहे ते आता इथे मग आता इथे मर्ज मर्ज हे फंक्शन तुम्हाला मी दाखवलं डीएफ मग कोणाशी मर्ज करायचंय म्हणजे मर्ज म्हणजे काय करतोय आपण जॉईन करतोय. पहिली जी क्वेरी आहे ही जी क्वेरी आहे हा जो सेल्स ऑर्डर हेडर टेबल आहे तो आपल्याला सेल्स ऑर्डर डिटेल टेबल वरती जॉईन करायचा आहे. तो तर कसा करायचा डीएफ 2 म्हणायचे
आता DF2 का म्हणतोय आपण, कारण की काय आहे की आपला DF1 मध्ये आहे ती सेल्स ऑर्डर हेडर टेबल हा आहे, तो आपल्याला सेल्स ऑर्डर डिटेल मध्ये करायचा आहे, जो की आपण DF2 मध्ये स्टोअर केलाय, म्हणून तो DF2 मधलेला आहे. आणि इथं म्हणायचं आहे हाऊ, कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचे. मग इथं तुम्ही इनर म्हणू शकता, आउटर म्हणू शकता, लेफ्ट म्हणू शकतात आणि राईट म्हणू शकतात, ह्या गोष्टी आहेत. आणि जर याच्यात मी फक्त तुम्हाला आता इथं DF1 आणि DF2 जर मर्ज केले तर इथं आता सध्या 0 रेकॉर्ड्स येत आहेत, माहित नाही. हा, इथे आपल्याला हाऊ म्हणायचे आहे. एक आपल्याला ऑन ही कंडिशन जी आहे ती पण मेन्शन करावी लागते. कोणत्या याच्या बेसवरती, कारण आपण जेव्हा जॉईन करतो तर इथं जेव्हा आपण म्हणतो इनर जॉईन तर स्पेसिफाय केला, कोणता जॉईन नाही तो स्पेसिफाय केला, परंतु आपल्याला कोणत्या कंडिशनवर करायचंय ते आपल्याला मेन्शन करावं लागतं. इथं दोन टेबल मध्ये जो कॉमन की असो, जसं की मी तुम्हाला सांगितलं प्रायमरी की फॉरेन की प्रकार जो असतो, की जे दोन कीज जे असतात ते एकमेकाला मॅचिंग असतात, त्यांच्या बेसवरती आपण जॉईन करतो. मग ते मेन्शन करण्यासाठी आपल्याला इथं सेल्स ऑर्डर आयडी हा जो कॉलम आहे तो मेन्शन करावा लागेल. आणि मग त्यानंतर आपल्याला इथे बघा की हे दोन मॅचिंग रेकॉर्ड्स आलेले, म्हणजे जेवढे जेवढे मॅचिंग असतील, आता हे मॅचिंग किती आहे की एक 1,21,317 जेवढे आहे मॅचिंग तेवढे येत आहेत. आणि यात मग तुम्हाला सर्वचे सर्व कॉलम्स जे आहेत ते इथे डिस्प्ले होणार आहे. आता इथं जेवढे कॉलम जास्त तेवढे आता ह्या गोष्टी आपल्याला समजणार नाही. आता इथं बघा काय असतं ना की जे कॉमन कॉलम असतात, आता इथं बघा रो GUID आणि मॉडिफाईड डेट हे लेफ्ट टेबल मध्ये पण आहे, म्हणजे सेल्स ऑर्डर डिटेल टेबल मध्ये पण आहे आणि सेल्स ऑर्डर हेडर टेबल मध्ये आहे, त्यामुळे हे अंडरस्कोर वाय आलेला आहे बघा इथे. आणि माझ्या मते तो जो दुसरा असेल इथं त्याला त्याला तो एक्सचा जो कॉलम आहे तो बघूया आपण कुठे. तर इथे ते लिमिटेशन असल्यामुळे दिसत नाही पूर्णच्या पूर्ण सर्वचे सर्व कॉलम्स, परंतु रो आय डी आणि इथे कुठे दिसतंय का रो जी, कारण अंडरस्कोर वाय आणि अंडरस्कोर वाय हे जे आलेलं आहे याचा अर्थ की आपले दोन कॉलम्स आहे ना ते सेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगत होतो मी आता तुम्हाला, सेल्स ऑर्डर हेडर, सेल्स ऑर्डर हेडर मध्ये इथं बघा रो GUID आणि मॉडिफाईड डेट हे हा एक कॉलम आहे, आणि सिमिलर कॉलम याच्यात पण असणार, डिटेल टेबल मध्ये पण असणार. इथे बघा रो GUID आणि मॉडिफाईड डेट, त्यामुळं हे काय झालेलं आहे की हे दोन जे आहे रो सेकंड कॉलमचे जे आहे ते घेतलेले. तर हेच सफिक्सेस आपल्याला जर चेंज करायचे असेल, सफिक्सेस म्हणजे हे वाय याची चेंज करायचे असेल तर आपण कसे करू शकतो. त्यासाठी आपल्याला इथं एक सफिक्सेस म्हणून एक फील्ड असते, तर ती मी तुम्हाला फक्त सिंटॅक्स बघतो. हा स्पेलिंग बघायचं तुम्हाला, सफिक्सेस इज इक्वल टू, मग इथं आपल्याला एकतर आपण लेट्स से SOH म्हणजे असं एक सफिक्स लावू शकतो आपण, किंवा म्हणजे जो लेफ्टचा कॉलम आहे त्याला आपण SOH लावू शकतो सेल्स ऑर्डर हेडर साठी, आणि जो दुसरा आहे तो SOD असं लावू शकतो. आणि मग त्याला जर रन केलं तर आता तुम्ही बघा SOH आणि SOY हे जे आहे ते आलेले असणार इथे बघा. SOD म्हणजे सेल्स ऑर्डर डिटेल आलेला आहे, आणि जो सेल्स ऑर्डर हेडर आहे तो आलेला नाही, कारण की तो इथे असेल कुठंतरी, इथे पूर्ण डिस्प्ले होत नाही. त्यासाठी आपण हे कसं डिस्प्ले होतं ते मी तुम्हाला याच्यात शॉर्ट जो टेबल आहे त्याच्यात दाखवायचंय मला. तर ते दाखवतो मी तुम्हाला. त्यासाठी मी एक ही जी क्वेरी आहे आणि ठीक आहे. मी काय करतो, एक सेल्स पर्सन आणि पर्सन टेबल, हे जे दोन सिंपल टेबल आहे ना
ते घेतोय मी, ज्याच्यात थोडेसे कॉलम आहे, जेणेकरून तुम्हाला जी अंडरस्टँडिंग होण्याची गरज आहे ती होईल की मी काय बोलतोय ते. तर इथं काय केलंय मी, एक SQL क्वेरी 4 मध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम सेल्स पर्सन केलंय आणि त्याला मी रीड करण्याचा इथं प्रयत्न करतो. SQL क्वेरी मध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्सन केलंय आणि त्याला रीड करतोय. आणि इथं बघा, इथं फक्त मी काय केलं, ते जे काय आहे ते वरती पास केलंय आणि याला मी प्रिंट करण्याचा आता प्रयत्न करतो. तर हे जे आहे ते आता हा पहिला DF4 आणि DF5 म्हणजे सेल्स पर्सन आणि पर्सन. आता याला आपण जॉईन करण्याचा प्रयत्न करूया. तर DF4 आता हे जे आहे ते मी इथून कॉपी करतो म्हणजे. आता DF4 डॉट मर्ज हे एक फंक्शन आहे, ज्याला आपण DF5 हे दोन करायचे आणि हाऊ जर केलं तर आपण इथं म्हणलं की लेट्स से आता येणार होतं, अगोदर आपण इनर ट्राय केलं, राईट ट्राय जर केलं आणि ऑन बिझनेस आयडी. आता इथं जो कॉलम होता तो कोणता कॉलम आहे, फिक्स की जो कॉमन आहे, तर इथं बिझनेस एंटिटी आयडी हा आहे. त्यामुळे आपण काय मेन्शन केलेलं आहे इथं, ऑन बिझनेस एंटिटी आयडी, आणि सफिक्सेस आज SP आणि P म्हटलेलं आहे. म्हणजे हा येणार तो पहिला जो डेटा आहे ना तो सेल्स पर्सन आणि दुसरा आहे तो पर्सन. आणि जर याला मी रन केलं तर आता इथे बघा रोज UID आणि SPID हा मॉडिफाईड डेटा आहे, तो SP या टेबल मधून येतोय. आणि हा जो आहे रोज UID आणि मॉडिफाईड डेट हा P टेबल मधून आलेला आहे. तर अशा पद्धतीने जिथं जिथं ओव्हरलॅपिंग कॉलम नेम्स असतील, म्हणजे जे दोन टेबल मध्ये जे कॉलम्स नेम सेम असतात त्यांना सफिक्सेस आपण लावू शकतो. मग सफिक्सेस कोणते लावायचे तर ते आपल्या मनावर आहे, फक्त समजण्यासाठी. आता याच्यात अजून एक कंडिशन आहे की जी आपल्याला इथं दाखवायची आहे, की जी आपल्याला कधी कधी समजत नाही की कोणते रेकॉर्ड्स कुठून आलेले. मग त्यासाठी आपल्याला एक इंडिकेटर इज इक्वल टू ट्रू करायचं इथे. आणि इंडिकेटर इज इक्वल टू ट्रू केलं ना, एक नवीन ऍडिशनल कॉलम तयार होतो. बघा इथं एक अंडरस्कोर मर्ज वाला ऍडिशनल कॉलम तयार होतो. हा काय सांगतो की कोणत्या टेबल मधून रेकॉर्ड आले, राईट ओनली. हा रेकॉर्ड कोणत्या टेबल मधून आलाय, फक्त राईट टेबल मध्ये, फक्त राईट टेबल मध्ये. यालाच थोडं बघितलं. आणि आता हे सर्व काय केलंय आपण, राईट टेबल जर केलंय. म्हणून जर म्हटलं आपण की आउटर जर म्हटलं, फुल आउटर जेव्हा असतो तेव्हा आपल्याला हे रेकॉर्ड्स आहे ते डिफरंट डिफरंट येतील. म्हणजे फुल आउटर मध्ये दोन्हीकडे असतात किंवा दोन्हीकडे नसतात. तर ते बघण्यासाठी आपल्याला बघा, आता इथं मर्ज ऑप्शन आहे, बोथ आहे. हे बघा, बोथ म्हणजे दोन्ही टेबल मध्ये हा रेकॉर्ड आहे. जिथं जिथं बोथ दिसतंय, हे बोथ म्हणजे दोन्ही टेबल मध्ये हे रेकॉर्ड्स आहे. आणि राईट ओनली जर म्हटलं आपण तर फक्त राईट साईडच्या टेबल मध्ये डेटा आहे. बघा, राईट ओनली. आणि काही रेकॉर्ड्स असे असतात की फक्त लेफ्टच्या टेबल मध्ये डेटा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे समजण्यासाठी हे महत्वाचं आहे की जिथे आपण हे इंडिकेटर इज इक्वल टू ट्रू हे देतो आणि यानुसार आपण मग डिसाइड करू शकतो की आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला हे जॉईन्स करायचे. आता याच्यात बरेचसे दुसरे ऑप्शन्स आहेत जे आपण ट्राय करू शकतो. की कधी कधी काय होतं ना की आपल्याला हे जे आहे आता इथं जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा आता आपल्याला हे दोन्ही कॉलम जे आहे सेम आहे, सेम नाव आहे. परंतु बिझनेस मध्ये अशी पण रिक्वायरमेंट असते की याचं नाव आणि पहिल्या टेबल मध्ये जो कॉलम आहे त्याचं नाव थोडं डिफरंट असू शकतो आणि दुसरा टेबल आहे त्याचं थोडं डिफरंट असू शकतं. मग त्यावेळेस काय करता येईल, मग त्यासाठी आपल्याला हे मर्ज फंक्शन एकदा परत बघायचं. आणि तुम्हाला दाखवतोय मी की लेफ्ट ऑन आणि राईट ऑन, म्हणजे लेफ्टचं जे आहे ते लेबल काय आहे ते द्यावं लागतं आपल्याला. किंवा राईटचं जर म्हणजे लेट्स से, आता याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला की दोन टेबल आहे. तर लेट्स से एखादा टेबल आहे का इथं, ठीक आहे. हेच म्हणूया आपण सेल्स ऑर्डर हेडर टेबल मधून सेल्स ऑर्डर आयडी असा कॉलमचं नाव आहे आणि सेल्स ऑर्डर डिटेल मध्ये अंडरस्कोर आयडी असं काहीतरी असू शकतं. म्हणजे कधी कधी कसं असतं ना की कॉलम नेम सेम नसतात. डेटाबेस डिझाईन जे करतात ना ते मिस्टेक करू शकतात किंवा ते पर्पजफुली काही कॉलमची नावं वेगवेगळे देऊ शकतात. त्यावेळेस आपण काय करू शकतो की असं जे नाव आहे ते आपल्याला द्यावं लागतात. मग इथं आपल्याला असं म्हणावं लागतं की ऑन, मग इथं लेफ्ट ऑन असं एक हे आता हे जे आहे, आता इथं लेफ्ट,
ठीक आहे. आणि इथे एक लेफ्ट ऑन म्हणून एक फंक्शन आहे, की लेफ्टचा कॉलम कोणता आणि मग त्याला दुसरा राईटचा कॉलम कोणता, ते आपल्याला मेन्शन करावं लागतं. आणि त्यानुसार आपण ह्या गोष्टी देऊ शकतो. आणि मग त्यानंतर त्याला रन करू शकतो. आता हा जो आहे, की आपल्याला अ, हा ते फुल कॅपिटल असेल. सिंटॅक्स बघूया. आता याचं एक्झाम्पल आपण इथे बघूया. लेफ्ट ऑन आणि राईट ऑन कसं दिलेलं आहे. लेफ्ट ऑन इथं बघा, लेफ्टची की आणि राईट ऑन जी आहे ती राईटची की. तर इथं हे जे आहे, तर स्मॉल लेटर मध्ये येते दोन्ही, त्याच्यामुळे आपल्याला तसे मेन्शन करावं लागतं. लेफ्टची की जर आता इथं इथं दोन्ही सेम आहे, परंतु जर डिफरंट असेल तर आपण असं म्हणू शकतो की लेफ्ट ही लेफ्ट ऑन ची जी की आहे ती ही कन्सिडर करा आणि राईट ऑन ची जी आहे ती की ही कन्सिडर करा. आणि मग याचा अर्थ आपण कसं घेऊ शकतो, की हा जो जॉईन आहे तो पण आपण डायरेक्टली परफॉर्म करू शकतो. आता याला अजून एक गोष्ट आहे, आपण की डायरेक्टली आता इथं आपण नॉर्मली जॉईन केले म्हणजे लेफ्ट जॉईन करा, राईट जॉईन करा किंवा आउटर जॉईन करा. तर डायरेक्टली पण आपण याच्यात काही गोष्टी अशा देऊ शकतो, की डायरेक्टली आपला जो जॉईन आहे, की जिथे आपण डायरेक्टली ही जी क्वेरी आहे, आता इथं मी तुम्हाला हे दाखवतो. SQL 6, let's say. आता हे काय करतंय नेमकं? तर आपण वरती काय केलं, की आपण जॉईन्स केले सेपरेटली बरोबर? की दोन डेटा फ्रेम आहे. डेटा फ्रेम म्हणजे दोन क्वेरीचा टेबल आहे. क्वेरीचा डेटा आहे तो आपण दोन डेटा फ्रेम मध्ये घेतला. असे एसक्यूएल क्वेरी 4 आणि 5 मधून आपण तो रीड केला पांडाच्या थ्रू, आणि तो मग आपण या DF4 आणि DF5 अशा जे टाकला, आणि मग ते नंतर आपण जॉईन करण्याचा प्रयत्न केला DF4 विथ DF5. आणि बेस्ड ऑन काय कोणत्या बेसिसवर आहे, कोणत्या जॉईनची टाईपची, तर इनर जॉईन आहे, आउटर जॉईन आहे, लेफ्ट जॉईन आहे, राईट जॉईन असं आहे. त्याच्यात आपण हे यूज केलं. परंतु आता आपल्याला काय करायचं, की इथे हे जे आहे, की आपण काय केलं, की दोन क्वेरी सेपरेट घेऊन त्या इथं पायथॉन मध्ये जॉईन केल्या. परंतु जर आपल्याकडे एसक्यूएल क्वेरी असेल तर डायरेक्टली आपण ती क्वेरी जशीच्या तशी लिहू शकतो. म्हणजे सिलेक्ट क्लॉज, मग कोणत्या फ्रॉम टेबल आहे, जसं जसं आहे इकडून, म्हणजे ह्या याच्यातून जशी कॉपी पेस्ट करायची आणि ती इथे टाकायची, तरी चालतं. जिथं आपण जॉईन करू शकतो आणि इथं आल्यानंतर आपण रीड करायची आणि इथं ती पास करायची आणि फक्त इथं डिस्प्ले करायची. याचा रिझल्ट आहे तो पण तुमचा सेम येणार आहे, जो तुम्ही इथं वरती यूज केलेला. आता इथं बघा, मी 4-5 कॉलम घेतलेले, त्यानुसार असा इथं हा डेटा येतोय. तर अशा पद्धतीने हे जे आहे, आता याच्यात जर तुम्हाला सांगितलं, की मी मला जेवढे कॉलम पाहिजे तेवढेच करायचे. मग त्यासाठी मला अशी डिराइव्ह क्वेरी, एक सिंगल जॉइन कंडिशन आहे तीच यूज करायची. तर तरी पण आपण इथे ते यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे जॉइन्स आहे, जिथे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं असतं, आणि त्यानुसार आपण हे जे काय आहे, की अ, कुठे आणि कसं जॉइन करायचं त्यासाठी आपल्याला हे जॉइनची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आता जेव्हा तुम्ही ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून काम करायचं, त्यावेळेस तुम्हाला एसक्यूएल सर्व्हरला कनेक्ट करावं लागतं किंवा एखादी सीएसव्ही फाईल असेल. आता सिमिलर कंडिशन आपण इथं जर सीएसव्हीचं फाईल जर घेतल्या, 2 सीएसव्ही फाईल घेतल्या आणि त्याला जॉइन करण्याचा प्रयत्न जर केला, मी जसं काल दाखवलं होतं, तसं पण तुम्ही करू शकता. आणि यात आता तुम्हाला हे मल्टिपल टेबल्स आहे. जेवढे टेबल्स पाहिजे तेवढे आपण घेऊ शकतो आणि ते एकमेकाला जॉइन करून आपण त्याचा डेटा ॲज अ सेपरेटली वेगवेगळे कॉलम्स आहेत तसा डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करू शकतो. आता तुम्ही कोणताही डेटाबेस घ्या, एसक्यूएल सर्व्हर घ्या, ओरॅकल घ्या, माय एसक्यूएल घ्या किंवा एखाद्या क्लाउड सर्व्हिसेसचं पण घ्या. प्रत्येकाचे थोडे कनेक्शन डिटेल्स आहेत.
तर ते तुम्ही यूज करू शकता. आता ही पांडाची जी वेबसाईट आहे तिथं पण तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन भेटेल की पांडाचं जे जॉईनचं जे फंक्शन आहे किंवा आता बघा डेटा फ्रेमचं जॉईन्स आहे इथं पण त्यांनी ही कंडिशन दिलेली आहे. म्हणजे इथं काय करतात की एक जॉईन्स करण्याचं काम करतात. डेटा फ्रेम डॉट जॉईन आणि इथं एक डेटा फ्रेम आय लॉक म्हणून पण आहे. एक आय लॉक म्हणजे काय करे आता हे ऍक्च्युली डेप्रिकेट झालेले. डेप्रिकेट म्हणजे काय अगोदर होतं अगोदरच्या व्हर्जन मध्ये परंतु आता सध्या ते जास्त यूज केलं जात नाही किंवा जे जुने कोड असेल त्याच्यातच यूज केलं जातं. ते काय म्हणतात की याच्याऐवजी डेटा फ्रेम डॉट आय लॉकच्या ऐवजी माझ्या मते हे त्यांनी लॉक जे आहे ना हे एलओसी लोकेशन हे यूज करण्यासाठी सांगतात. तर इथं त्यानंतर आपल्याला अजून काही फंक्शन्स आहे की इथे पांडाचं मर्ज फंक्शन आहे. तर मर्ज काय करतं की मर्ज डेटा फ्रेम और नेम्ड सेरीज ऑब्जेक्ट्स विथ डेटाबेस स्टाईल जॉईन म्हणजे आता याच्यात पण लेफ्ट राईट आउटर जॉईन वगैरे आहे ते आपण करू शकतो. याच्यात थोडासा फरक आहे जो जॉईन मध्ये आहे. जॉईन आणि मर्ज जवळपास सेम आहे. म्हणजे याच्यात फक्त एक इंडेक्सचा फरक आहे जो माझ्या मते इथे इंडेक्स इग्नोर केली जाते या मर्ज मध्ये. म्हणजे द डेटा फ्रेम इंडेक्स विल बी इग्नोर आणि हे जॉईन मध्ये आहे ना डेटाबेस इंडेक्स वगैरे कन्सिडर केली जाते. तो एक फरक आहे माझ्या मते फक्त. तो एक बघा इथं इंडेक्स और की कॉलम वरती एक्झॅक्टली जॉईन केलं जातं आणि याच्यात जे आहे वन टू मेनी मेनी टू वन मेनी टू मेनी रिलेशनशिप वगैरे आपण मेन्शन करू शकतो. आता इथे एक इथे बघा डीएफ डॉट जॉईन म्हणून एक फंक्शन आहे. मर्जच्या ऐवजी आपण जॉईन पण डायरेक्टली यूज करू शकतो आणि म्हणजे दुसरी जी फ्रेम आहे ती यूज करू शकतो. आणि याच्यात आपल्याला एक सेट इंडेक्स आहे ते यूज करावं लागतं. तर हे थोडंसं प्रॅक्टिकली परत आपल्याला घ्यावं लागणार आहे. याचं प्रॅक्टिकल आपण घेऊया आणि त्यानुसार आपण ट्राय करूया याचं अंडरस्टँडिंग की किती डिफरन्स आहे. माझ्यामध्ये फक्त एक इंडेक्सचा डिफरन्स आहे मर्ज आणि जॉईन मध्ये. तो आपण प्रॅक्टिकली बघण्याचा प्रयत्न करूया. बाकीचे जे फंक्शन्स आहे डेटा फ्रेम मध्ये की जे जे तुम्हाला यूज करायचे आणि त्यासाठी तुम्हाला हा एलओसी जो आहे लोकेशन तो एक अंडरस्टँड करून घ्या. ऍक्सेस ग्रुप ऑफ रोज और कॉलम्स बाहेर बुलियन अरे म्हणजे रोज आणि कॉलम्स ऍक्सेस करायचे असेल तर त्या गोष्टी आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी आहेत जिथे आपण थोडेफार जॉईन्स वगैरे कसे यूज करायचे वगैरे ते बघितले आज. याच्यात आपण अजून काही भरपूर गोष्टी करू शकतात. आता इथे तुम्ही अजून एक गोष्ट ट्राय करू शकता की मी इथे एसक्यूएल टेबल घेतलाय तो पण तुम्ही ट्राय करा परंतु याच्याऐवजी तुम्ही सीएसव्ही क्वेरी टेबल घ्या आणि तो ट्राय करण्याचा प्रयत्न करा. मे बी त्याने अजून तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील. परंतु हे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस जर नाही केली तर तुम्हाला हे लक्षात राहणार नाही. ऍटलीस्ट तुम्हाला ह्या गोष्टी तरी सांगता आल्या पाहिजे की जर तुम्हाला पांडाज मध्ये जर मल्टिपल फाईल्स कंबाईन करायचं असेल तर तुम्ही काय यूज करणार. मग तुम्हाला कॉन्कॅट मर्ज फंक्शन आहे ते आलं पाहिजे किंवा जॉईन फंक्शन आहे ते आलं पाहिजे आणि त्याचं एक्झाम्पल देता आलं पाहिजे. म्हणजे कुठेही तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे जर गेले तर इंटरव्ह्यूला जाताना लक्षात असू द्या की इंटरव्ह्यूला तुम्हाला सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन जास्त केले जातात. जिथे तुम्हाला काही क्वेश्चन्स सिनेरिओ दिला असतात आणि तुम्ही याचा कसा यूज करणार किंवा कसं इम्प्लिमेंट करणार त्यामुळे हे जॉईन्स वगैरे लागतात आणि हे थोडं ऍडव्हान्सच गोष्टी असतात की जिथे तुमचं नॉलेज आहे ते टेस्ट केलं जातं. काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता.